सध्या संपूर्ण राज्यामध्ये महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी वाजलेली आहे। कालच आरक्षण पडल्यानंतर नेत्यांचे जीव भांड्यात पडलेत आणि प्रचाराला सुरुवात झाली आहे। महानगरपालिकेची इचलकरंजी महानगरपालिका झाल्यापासून पहिली निवडणूक इचलकरंजी महानगरपालिकेची होणार आहे। इचलकरंजीचे वस्त्रोद्योगाचे प्रश्न आहेत, इथला पाण्याचा प्रश्न गेल्या 50 वर्षापासून मिटलेला नाही, रस्त्याचे प्रश्न आहेत। आपल्यावर इथले इचलकरंजी शहरातील सगळे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, राजकीय नेते आहेत, त्यांच्याशी आज आपण जाणून घेणार आहोत इचलकरंजीच्या मूलभूत सुविधा काय आहेत। काय सांगाल इचलकरंजीच्या जनगणनेमध्ये इचलकरंजी वस्त्रनगरी आहे, इथला वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणात जगामध्ये देशामध्ये इथला कापड जातं, पण इथले रस्ते नाहीत, डेव्हलप नाही, काय सांगाल? इचलकरंजीला बघितलं असा तर मँचेस्टर सिटी म्हणून पूर्ण भारतभर ओळखली जाते। कापड उद्योगामध्ये सगळ्यात मोठी असणारी इचलकरंजी शहर, मात्र इचलकरंजी शहरामधले जर रस्ते बघितला असा तर खड्डेमय रस्ते आहेत। प्रत्येक खड्ड्यांचे आम्ही या ठिकाणी आंदोलनं करतोय। त्याचबरोबर तिथं भ्रष्टाचार टक्केवारीचा जो प्रश्न आहे तो सगळ्यात मोठा आहे आणि तो महानगरपालिकेतला आहे, कोल्हापूर महानगरपालिकेतला एका कॉन्ट्रॅक्टरनं बोलून दाखवलं आहे आणि इचलकरंजीची सेमच परिस्थिती आहे, फक्त इथला कॉन्ट्रॅक्टर पुढे येत नाही। दुसरा IGM जर बघितला तर उपजिल्हा रुग्णालय आहे, त्या ठिकाणी मला वाटतं 15 लाख लोकसंख्या, म्हणजे इचलकरंजी आजूबाजूची खेडी गावंसुद्धा त्याच्यावर डिपेंडेड आहेत आणि तिथं साधे डिलेवरीचं पेशंटसुद्धा BP वाढली, शुगर वाढला म्हणून दुसऱ्या जिल्ह्यात सांगली जिल्ह्यामध्ये पाठवलं जाते, कोल्हापूरच्या CPR मध्ये पाठवलं जाते। जर इथं एवढे साधे उपचार होत नसतील तर या रुग्णालयाचा उपयोग काय? नुसता रंगरंगोटी केली, त्या ठिकाणी चांगला दिखावा केला म्हणजे हॉस्पिटलची सुविधा मिळते असं जर विद्यमान आमदारांना वाटत असलं तर ते पहिल्यांदा थांबवलं पाहिजे आणि ज्या डॉक्टरांची भरती करायला पाहिजे, तिथं जे त्या सुविधा दिल्या पाहिजे, तिथले आरोग्य कर्मचारी पाहिजे ते द्या आणि इचलकरंजीच्या नागरिकाला पहिला आरोग्याची सुविधा द्या आणि मग त्या ठिकाणी तुम्ही बाकीचं जर बघितलं। अजून एक या ठिकाणी प्रशासक म्हणून आयुक्त आले, यांनी आपला बंगला कोट्यावधीचा केला, एक सुद्धा रस्त्यांची सुविधा त्या ठिकाणी चांगली केलेली नाही आहे। जर त्यांचा एक बोर्ड बाहेरचा बघितला असा तर त्या बोर्ड 8 ते 10 लाख रुपयाचा असावा, त्यामध्ये कमीत कमी इचलकरंजीचे 75% खड्डे मुजले असते। जर त्यांनी केलं असतं तर प्रशासनाला कुठलंही काम करण्याची इच्छा दिसत नाही। त्यामुळे या ठिकाणी निवडणुकीमध्ये चांगले युवक, चांगले तरुण आणि भ्रष्टाचारमुक्त असणारे तरुण आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक पक्षाने घराणेशाही सोडून त्या ठिकाणी चांगल्या तरुणांना संधी दिली पाहिजे अशी आमचं मत आहे। इथला आरोग्याचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न मांडलेला आहे, काय सांगाल इचलकरंजीचे मूलभूत प्रश्न काय आहे? मूलभूत तर पहिलाच आहे की गटर, रस्ते, त्यानंतर पाण्याचा मोठा प्रश्न आहे। 2 किलोमीटर अंतरावरती आपल्या इथे पंचगंगा नदी असून जर बघितला तर आपण इकडे तिकडे भीक मागितल्यासारखं काळंबवाडीचे पाणी, वारणेचं पाणी इकडून जर आपण जर पंचगंगे पाणी जर शुद्धी करून आपण हे केलं तर हा चांगला का उपक्रम होऊ शकत नाही। जर समजा 8 दिवसांत जर पाणी येत असेल, 2 किलोमीटर अंतरावर जर नदी असून आपल्या इथल्या महिलांना एवढा आता त्रास होतो, आता जागोजागी बोर मारल्यात, बोर मारणं हे पर्याय नाही आहे। याच्यावर तर आपण जर आपलीच नदी जर शुद्ध करणे हा जर आपण धर्म जर हे केला इचलकरंजी सगळ्या ह्याने, तर ह्याच्यावरती आपण काहीतरी मार्ग काढू शकतो। एक दिवस आड जरी आलं पाणी तरी इचलकरंजी समाधान होईल म्हणतो माझं तर असं मत आहे। आणि येत्याल्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये मला एक नागरिकांना निवेदन आहे की कुणाच्या ह्याच्या मोठ्या बाबा पैसे कोण दिलं किंवा हे दिलं, कुणाला बळी न पडता चांगला उमेदवार जर असेल, आपल्या तळागाळात काम करणारा असेल तर शक्यतो त्यालाच आपलं, मला वाटतं आपलं 1 लाख मतदान आपण त्याला दिलं तर कुठं तर आपलं कल्याण, इचलकरंजीकरांचं कल्याण होईल। इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न तर गंभीर आहेच, आपल्यावर काय सांगाल? इचलकरंजी पाण्या प्रश्नाबरोबर रस्त्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे। इचलकरंजी स्थापन झाल्यापासून ना पाणी मिळत ना रस्ता मिळते, पंचगंगा शेजारी आहे, काय सांगाल? पाण्याचा प्रश्न तरी एकदम भयानक आहे। 8-8 दिवस 10-10 दिवस पाणी येत नाही। या खुर्चीवर बसलेल्या आयुक्तांनी किंवा उपायुक्तांनी किंवा सहकार्यांनी येऊन बघावं भगिनींचं काय हाल होतात, ते डोक्यावर घागरी घेऊन दुसरीकडे भीक मागायला लागते। पंचगंगा जवळ असतानासुद्धा आम्हाला गावाकडे भीक मागायची पाळी आलेली आहे। हे झालं पाण्याचं। तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इचलकरंजी महापालिका ही झाडू झालेली, झाडू कशासाठी असतं? एकत्र करण्यासाठी। तर तो झाडू सगळा विस्कटलेला आहे आणि तोच कचरा बनलेला आहे, कारण रस्त्याची चाळण झालेली आहे। मला वाटतं मी एक 10 वर्षापूर्वी खड्डा आंदोलन, डबरा आंदोलन केलेलं होतं एकट्यानं, त्यावेळेला इतका चांगला रस्ता केलेला होता, म्हणजे कुठलीही गोष्ट मागितल्याशिवाय मिळत नाही आणि जर मिळत नसेल तर ते हिसकावून घेण्याची ताकद आपल्याकडे पाहिजे। यासाठी आपण चांगले उमेदवार निवडून दिले पाहिजेत। चांगले म्हणजे काय, प्रत्येकजण आता
पैसे देतो, खानावळी चालू आहे, सगळं चालू आहे. नगरपालिकेत जाणं म्हणजे एक व्यवसाय झालेला आहे की तिथं पैसे मिळतात, एवढ्यासाठी हे करतात. तर जनतेला मी सांगेन काय आज पण जे झालं ते न होता इचलकरंजीचा जर विकास व्हायचा असेल तर तुम्ही एक चांगलं नवीन नेतृत्व जे पैसे खाणार नाही पण काम करणार. मला सांगा, शिवतीर्थाचं काम जसं एकजुटीने केलं आणि चांगलं झालं, शिवतीर्थाबद्दल कोण काय वाईट कोण बोलतंय काय नाही बोलत. असे तुम्ही प्रत्येक वेगवेगळ्या कामाची नियोजन चांगलं करा आणि नवीन लोकांच्या हातात द्या. मगाशी यांनी सांगितलं घराणेशाहीप्रमाणे कुठलेही उमेदवार नसावेत, नवीन उमेदवारांना चान्स द्या की जेणेकरून युवा असतील आणि त्यांचे विचार वेगवेगळे असतील, इचलकरंजी सुधारण्यासाठी असतील, असे मतदार निवडून द्या. एवढंच मी सांगेन तुम्हाला. भ्रष्टाचार मुक्त महानगरपालिका असे नवीन उमेदवार व्हावेत अशी मागणी सध्या सर्व सामाजिक कार्यकर्ते. काय सांगाल, शिवतीर्थाचा प्रश्न अजून पुढचं मॉडेल तयार आहे का, त्याबद्दल काय आहे पुढची प्रोसिजर? शिवतीर्थाचं काम पहिल्या टप्प्यातलं झालं आहे, त्याला 5 वर्षे झाली. दुसऱ्या टप्प्यातल्या कामासाठी आज बघू उद्या बघूमध्ये 4 वर्षे गेली. आयुक्त नवीन आले, महानगरपालिका झाली, आयुक्तांनी त्याची शिफारस केली आणि ती आयुक्तांनी केलेली शिफारस आम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्या मार्फत खासदारांना घेऊन मुंबईला काम पाठवून दिलेलं आहे. परवाच माननीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री दोन्ही कोल्हापूरच्या दौऱ्यात होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शिवतीर्थाच्या कामाला, विधायक कामाला पैसे कुठं कमी पडू देणार नाही. आणि परवा त्याच दिवशी मी त्यांना एकनाथ शिंदे साहेबांच्या हातात काम ठेवल्यानंतर त्यांनी म्हणले, आम्ही दिलेला शब्द असतो कधी थांबवत नाही, हे पैसे आचारसंहिता लागायच्या अगोदर तुम्हाला मिळतील आणि काय अडचण नाही. तो विषय शिवतीर्थाचा झाला. आता खरं म्हणजे आपण इचलकरंजी महानगरपालिका म्हणण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्रातल्या नगरपालिकांच्या आणि सगळ्याच निवडणुकीच्या संदर्भात तुम्ही विचारणा करायला लागला आहे. मी जबाबदारीनं आमच्या इचलकरंजीच्या संदर्भात इतकं सांगेन की इचलकरंजी महानगरपालिका 40 वर्षापूर्वी इचलकरंजीत जेवढी छोटी मोठी मंडळं होती त्या मंडळांना 5,000 पासून 50,000 पर्यंत नगरपालिकेच्या वतीनं मदत होत होती. जी सेवाभावी मंडळं असतील, ज्यांचं काम चांगलं असेल, शहराच्या आणि लोकांच्या दृष्टीनं जे काम करणारी मंडळे असतील त्यांना त्यांनी मदत करत होते. आजची परिस्थिती अशी झाली की महापालिकेलाच कर्ज झाले, लोकांना मंडळाला पैसे द्यायचे राहिले. आणि त्याचं कारण दुसरं तिसरं काही नाही, ही वस्त्रनगरी आहे, ह्याचं वस्त्रहरण फार दिवसापूर्वी झाले, वस्त्र राहिलं नाही. आणि ह्याचं दुःख आहे साहेब. खरं म्हणजे इचलकरंजीला लोकांना काय हवं आहे ते नगरसेवकांनी दिलं पाहिजेत. लोकांना हवं आहे ते द्यायचं राहिलेलं आहे. पाणी पाहिजे आहे, लोकप्रतिनिधींनी देतो म्हणण्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर केलेली स्कीम ह्या लोकांनी हातातनं घालवलेली आहे राजकारणासाठी, त्याचं दुःख आहे. दुसरा विषय रस्त्यांचा लोकांनी विषय सांगितलेला आहे, पाण्याचा विषय सांगितलेला आहे, आरोग्याचा विषय सांगितलेला आहे. मी एका वाक्यात सांगेन की स्वच्छ चारित्र्य संपन्न अशा नव्या पिढीच्या लोकांनी नेतृत्व द्यावं आणि निश्चितपणे इचलकरंजीची जनता, सामान्य जनता जी आहे ती निश्चित चांगला विचार करेल आणि या नवीन पिढीच्या सामान्य कार्यकर्त्याला पैशाचा अपेक्षा न करता निवडून देतील. धन्यवाद. आपल्याबरोबर इचलकरंजी वस्त्रनगरी आहे, तिचं वस्त्रहरण केलं जसं असं बोललं जाते. आपल्याबरोबर काय सांगाल, इचलकरंजी सध्याची परिस्थिती काय? फक्त इचलकरंजी नाही, तुम्ही दिल्ली, मुंबई, सातारा, इचलकरंजी किंवा अगदी नरसोबाची वाडी जरी घेतलीत तरी तुम्हाला सगळीकडे प्रश्न एकसारखेच मिळतील. रस्ते नाहीत चांगले, खड्डे आहेत, पाण्याची सोय नाही. या सगळ्याचं मूळ काय आहे तर भ्रष्टाचार. म्हणजे जसं कॅन्सर झाल्यावर ताप येणार, खोकला येणार, तुम्ही सारखं रडताय मला ताप आला, खोकला आला, खरं मूळ कॅन्सर कोण काढणार म्हणजे भ्रष्टाचार कोण काढणार. आणि भ्रष्टाचार काढायचा असेल तर त्याचा कायदा दिल्लीतून व्हायला पाहिजे. तो साधा जर त्यांनी एक कायदा केला की सगळ्या उमेदवारांची नार्को किंवा पॉलिग्राफी टेस्ट घ्यायचा आणि त्यात जो दोषी आढळेल त्याची उमेदवारी तिथल्या तिथं कॅन्सल. हे करायला कोण आपले लोकप्रतिनिधी तयार आहेत विचारा. त्या सर्वांची पहिली टेस्ट आपण इथं शिवतीर्थावर घेऊया, आम्ही फंड करतो. पण हा कायदा करा, भ्रष्टाचार थांबेल आणि हे सगळे प्रश्न संपतील. तोपर्यंत हे प्रश्न तुम्ही विचारत राहणार आणि गल्लोगल्ली तुम्हाला तेच उत्तर येत राहणार. आपल्याबरोबर प्रश्न चालू आहेत, भ्रष्टाचार थांबला पाहिजे. काय सांगाल, तुम्ही समाजामध्ये सामाजिक काम करत असता? नवीन निवडून जाणारे जे नगरपालिकेतले नगरसेवक असतील, पहिल्या महानगरपालिकेची आपली इलेक्शन आहे,
नगरपालिकेत नगरसेवक म्हणून तुम्ही जावा, तिथे एक व्यापार धंदा व्यवसाय म्हणून फक्त गावच्या लोकांचे गोळा झालेले पैसे, शासनाचे पैसे लुटायला जाऊ नका. एक नगरसेवक म्हणून तुम्ही तिथं काम करायला जावा. नगरसेवक निवडून देताना लोकांनी पण विचार करा की त्याला स्वतःचा कामधंदा आहे, तो स्वतःचा व्यवसाय करून त्याचं पोटपालन करतो आहे, ना की जाऊन नगरपालिकेत होणाऱ्या रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार करेल, पाईपलाईनमध्ये भ्रष्टाचार करेल, आरोग्याच्या ह्याच्यात भ्रष्टाचार करेल. भ्रष्टाचार न करणारे लोक निवडून देऊन नगरपालिकेत गेली पाहिजेत आणि नागरिकांनी पण त्यांना निवडून दिलं पाहिजे. इचलकरंजी एक रोल मॉडेल बनावं असं वाटतं तुम्हाला? जरूर जरूर जरूर. कारण इचलकरंजी शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नामध्ये पाण्याचा प्रश्न मुख्यतः आहे. त्या पाण्याच्या प्रश्नाला आपले आत्ताचे आमदार राहुल आवडेसाहेब यांनी आता 100 बोर मारून त्यांनी थोडंसं पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. साहेब काय सांगाल? पाण्याचा प्रश्न झाला, वस्त्रोद्योग प्रश्न झाले, दुसरा काय नवीन विषय काय वाटतं का तुम्हाला? ही इचलकरंजी शहरामध्ये वाढती लोकसंख्या बघितली की तरुणांची संख्या मोठी आहे आणि हिंदुत्वाचा पॅटर्न असणारा इचलकरंजी आहे. खरं वास्तविकता इचलकरंजी शहराला नव्या दमाचा अशा पद्धतीचा आमदार या ठिकाणी भेटला आणि हिंदुत्वाला त्यांनी कव्हर केलं. म्हणजे त्या हिंदुत्वाच्या कार्यकर्त्यांच्यात मिसळ आणि शिवतीर्थाप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा चौकामध्ये उभा राहतो आहे, या गोष्टीचा अभिमान शिवभक्तांना आहे. आणि दुसरी गोष्ट, वास्तविकता पाण्याचा प्रश्न वाचून गेल्या राजकारणापायी राहिला होता. मात्र आता स्वतंत्र जलकुंभाची सुविधा आमदारांनी केल्यामुळं म्हणजे आमदार डॉक्टर राहुल प्रकाश आवडे करतीलच, पण मूलभूत प्रश्न सुटणार का? मूलभूत प्रश्न हे सुटतील. कारण आत्ता परवाच आम्हाला एक चेतना या ठिकाणी माध्यमातून मिळालेली आहे. आणि जे वास्तविकता मगाशी माझ्या बांधवांनी म्हटलं की हॉस्पिटलला फक्त रंगरांगोटी करून हा प्रश्न मिटणार नाही. त्या ठिकाणी जी डॉक्टर नवीन आणायचे आहेत त्याला थोडंसं वेळ लागेल असं मला वाटते. कारण सुरुवात केलेली आहे, लगेच काय 5 वर्षामध्ये सगळ्या गोष्टी सुधारणा होतील असं वाटत नाही. मात्र जलकुंभाची व्यवस्था केल्यामुळं चावीच्या पाण्याचा प्रश्न मिटला. आणि कॉम्रेड के एल मल्लाबादींनी जे बोर पाडले होते, प्रत्येक वेळेला पाणी नसल्यावर कॉम्रेड के एल मल्लाबादांची आठवण व्हायची. मात्र त्याच धर्तीवर परत एकदा 1000च्या वर बोर मारले म्हणजे तात्पुरता हा खर्चासाठी असणारा पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे. आणि जो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तोही या ठिकाणी मिटण्यात. इचलकरंजीला मल्लाबाद्यांनी जी बोर मारले त्या बोरच्या माध्यमातून रोज पाणी मिळतंयच, पण एक्स्ट्रा बोर मारल्यानंतर ते बोर पाडलेले आहेत पण त्यांना लाईट कनेक्शन नाही, महाबले गेले. त्याच्या अर्थी काय सांगाल का आमदार महोदय नुसतं बोर मारून दिलं तर ते पाणी तर मिळालं पाहिजे लोकांना? कुठल्याही गोष्टीला सुरुवात करणं महत्त्वाचं आहे. जेव्हा काम तटेल तेव्हा आमदार त्यांची ताकद लावून त्या ठिकाणी कशा पद्धतीनं लाईट ये रे माझ्या मागल्या, मी तुम्हाला पाणी देतो, हम तुम्ही खुद निघा, ह्यातली भाषा झाली नाही. हे पहा, जेव्हा पाण्याचा प्रश्न आपण थोडा मिटवायला गेल्यानंतर जेव्हा मोठा गंभीर प्रश्न होतो त्याच्यावरचे अधिकारी असतात ना, खासदार असतो, मंत्री असतो, त्यानंतर मुख्यमंत्री आहेत. इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न सुटणार नाही. आमदार महोदयाने जर बोर मारले तर बोरच्या पाण्याने मग होल मारून सुटणार नाही. काय येतो तर परत तुमच्याकडे तुम्ही इचलकरंजी पाण्याचा प्रश्न जर सोडवायचा असेल तर सगळ्या बाजूबाजूच्या लोकप्रतिनिधी मिळून एकतर सुळकुड नाहीतर वारणा ह्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तुम्ही किती जरी बोर मारला, माझ्या मते कॉम्रेड के एल मल्लाबादींनी जेवढे बोर मारलेत त्या बोरच्या माध्यमातून इचलकरंजी एकदम सुजलाम सुफलाम आहे. खर्चाच्या बाबतीत तुम्ही पिण्याच्या पाण्यासाठी काय करणार आहात हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. तुम्ही प्यायला पाणी देणार नाही, 5 रुपये कॉईन टाकून आज प्रत्येक नागरिक 5 तरी 15 150 रुपये महिन्याला खर्च करतोय पाणी आणायला. आणि कुठलं पाणी पितोय? बोरचंच पाणी फिल्टर करून पितोय. आज लोक मुतकडा होऊन मारायला लागल्यात, लोकांच्या किडन्या बाद व्हायला लागल्यात. ह्यावर तुम्ही बोलणार नाही. बोर मारलं, अहो तुम्ही प्रत्येकाच्या दारात बोर मारलं, हो कनेक्शन कोण देणार त्याला? आणि उद्या त्याच्या पोटात काय झालं असं नाही म्हणत मी की ते पाणी तो ह्यालाच वापरते. आज तुम्ही कुठल्याही झोपडपट्टीत जावा, तिथं तुम्हाला सामान्य माणसं ही बोरचंच पाणी पितात. कामगार जाताना बाटलीवर पाणी भरून घेतोय आणि कामावर जातोय. त्याला ज्यावेळी त्याच्या किडनीचा त्रास होणार, त्याची आतड्या बाद होणार, त्याला कोण जबाबदार? नदीच्या पाण्यासारखं तुम्हाला बोरच्या पाण्यामुळं हे होणार आहे काय? पाण्याचा प्रश्न तर मांडलेला आहे, पाण्याचा प्रश्न सुटणार आहे बोर मध्ये. काय सांगाल थोडक्यात की बाबा पाण्याचा प्रश्न सुटणार का इचलकरंजीचा? इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न हे आमदार लोक राजकारण करायला लागलेत. ही भाजप सरकार राजकारण करायला लागलं आहे. इचलकरंजीत गेल्या अनेक वर्षापासून पाण्याचा प्रश्न आहे तसा राहिलेला आहे.
सुळकटचं पाण्याचं पूर्ण सगळं स्कीम मंजूर झाली असताना ह्या गावातल्या राजकीय पुढाऱ्यांनी ती स्कीम बंद पाडली. गेल्या अनेक वर्षी इचलकरंजी शहरात आंदोलन चालू आहे पाण्यासंदर्भात. ती सुळकटची योजना बंद पाडून गावात नवीन नवीन बोर मारायचं काम चालू. कॉम्रेड के एल मलाबादी यांनी अनेक स्कीमा बोर मारल्या होत्या, पण त्या बोर बंद पडल्या. ती बोर देखील पाण्याचा प्रश्न सुटणार आहे का? आपल्याबरोबर काय महिला आहेत आपल्या त्यांच्याही जाणून घेईन. काय सांगाल, एक महिला उन्हा इचलकरंजी जवळजवळ गेल्या 20 वर्षापासून महिला राज्य झालं, पाणी मिळणार का तुम्हाला? 2 योजना बंद पडल्या, पंचगंगा शुद्धीकरण नाही झाले, काय सांगाल? तर तो एक गहन प्रश्न आहे, पाणी मिळणार का नाही तो एक गहन प्रश्न आहे. त्याच्याबद्दल काय विचार सगळ्यांनीच केला पाहिजे. आता सुळकूड योजना वगैरे कधी लागू होते आपल्याला सांगू शकत नाही, पण लोकांनी आंदोलन तर केले, बघू त्याच्याबद्दल. आंदोलन तर झाली, लोकसभा झाली, विधानसभा झाली, आता मिनी नगरचे झालं, पण पाण्याचा प्रश्न इथे सुटणार का? ते आता कसं अंड अगोदर की कोंबडी अगोदर हा प्रश्न आहे, तो सुटणार की नाही हे आपण सांगू शकत नाही. तर महिलेने तिने त्यांचे एक प्रश्न गहन केलेले आहेत. तिने म्हणले की इथे जर पाण्याचा प्रश्न विचार, पाण्याचाच प्रश्न महत्त्वाचा याला आहे. अंड आधी की कोंबडी आधी हे पहिला प्रश्न होणार आहे आपल्याबरोबर. काय सांगा, आणि आता बरेचसे प्रश्न झाले आपले, त्यावेळेला शॉर्ट म्हणजे काय सांगाल की बाबा नेमका प्रश्न काय? यामध्ये जर बघितला पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे ना, तर नदी प्रदूषण हा खूप महत्त्वाचा आहे. जर बघितला तर पंचगंगा नदी ही 80 किलोमीटरचा त्या उगमस्थानापासून ते नरसोबावाडीपर्यंत या 80 किलोमीटरचा त्याचा प्रवास आहे. त्यामध्ये जयंती नाला जे कोल्हापूरचं आहे तिथून त्या ठिकाणी प्रदूषण व्हायला चालू होतं. आणि प्रदूषण आपल्या कोल्हापूर महानगरपालिका आहे, प्रदूषणासाठी जे पैसे खर्च केले जातात ते भ्रष्टाचारात गेले जातात. आणि इचलकरंजी महानगरपालिका सुद्धा प्रदूषणासाठी पैसे खर्च करते. जर प्रदूषणमुक्त पंचगंगा केली तर इचलकरंजीला मुबलक पाणी मिळेल. आणि जसं मित्रांनी सांगितलं, हजारो बोर आमदार मारतायत, या जमिनीचं चाळण करतायत. ते चाळण न करता खर्चाचा पाण्याचा प्रश्न म्हणजे तुम्ही एखाद्या वेळेला जेवण द्यायचं आहे, त्याला जेवण देण्यापेक्षा एखादा साधं पेढा आणून द्यायला लागला, त्यानं त्याचं पोट भरणार नाही. उगाच आश्वासनं किंवा एखाद्या पद्धतीचं त्या ठिकाणी गाजर दाखवण्याचं काम हे पाण्याच्या प्रश्नावर चाललं आहे. तुम्हाला एक मोठा प्रश्न सुटत नसेल, नदी प्रदूषण संपत करता येत नसेल, तुम्हाला इचलकरंजीसाठी पाणी आणता येत नसेल, म्हणून तुम्ही बोर मारायचा ऑप्शन काढताय का? लोकांना खोळ्यात बनवण्याचं काम होऊ नये एवढीच अपेक्षा आहे. आणि इचलकरंजी प्रदूषणमुक्त पंचगंगा करून या ठिकाणी पाणी आणावं. आणि प्रत्येक महिलेचा आणि प्रत्येक इचलकरंजीकराचा गळा चांगल्या पाण्याने, शुद्ध पाण्याने त्याला पिण्याचा एक स्वच्छंद असा आनंद घेता यावा एवढीच अपेक्षा. काय सांगाल, पाण्याचा प्रश्न झाला, राजकीय प्रश्न झाला, इचलकरंजी रोल मॉडेल बोलल्यावर कोण बोलत नाही आहे. जसं बेंगलोर गोवा सिटी करतात त्या पद्धतीने इचलकरंजी त्यावर कोण बोलत नाही. यामध्ये खऱ्या अर्थानं जे काय लोकप्रतिनिधी सक्षम पद्धतीनं स्मार्ट सिटी बनवायला पाहिजे होती, तशी त्याची मानसिकता दिसत नाही. काहीतरी घोषणा करायच्या आणि त्याची अंमलबजावणी करायची. जसं पाण्याने सांगितलं, इचलकरंजी शहरामध्ये मागल त्याला बोर द्यायची जी काही संकल्पना यांनी राबवावं लागल्यात. माझं आव्हान आहे, त्यांनी नगरपालिकेची पहिला परमिशन घेतल्या आहेत का? जीवन प्राधिकरणाची परमिशन घेतल्यात का? त्यांना लाईट कनेक्शन मिळणार आहे का? या सगळ्याच गोष्टीचा अभ्यास न करता निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मी काहीतरी करतो, जनतेला पाणी देतो हे सांगण्याचं काम आतापर्यंत इथले स्थानिक आमदार करायला लागलेले आहेत. इचलकरंजीच्या पाण्याचं वाटोळं ह्या सगळ्याच राज्यकर्त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून जोपर्यंत जनतेतनं उठाव होत नाही, सामान्य जनता या पाण्याच्या प्रश्नावर रस्त्यावर येत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं इचलकरंजीला पाणी मिळेल काही नाही अशी साशंकता निर्माण झालेली आहे. इचलकरंजी एप्रिल 2012ला जसं पंचगंगा प्रदूषित नदीमुळं काविळ्याची लागण झालेली होती, त्या 10,000 लोक कावीळग्रस्त झाली, 40 लोक मृत्युमुखी झाली. आणि त्यामुळं पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करून स्वच्छ आणि मुबलक पाणी देण्यासाठी प्रयत्न केला तरच खऱ्या अर्थानं इचलकरंजी शहराला पाणी मिळण्याची शक्यता आहे. बोरच्या पाण्यानं नागरिक आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. ते पिण्यास लायक नाही. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेला हा उपक्रम आहे. आपल्याबरोबर आपण जर बघितलं तर इचलकरंजी शहराला पाणी देण्यावरून सध्या राजकारण गेला. लोकसभेमध्ये झालं, विधानसभेमध्ये झालं, खासदारांनी निवडून आल्यानंतर सुद्धा पाहिलं नाही. आमदार निवडून आल्यानंतर इचलकरंजी मागल त्याला बोर गल्लीमध्ये झाला आहे. पण बोर मारत असताना बोर मारल्यानंतर त्या बोरचं लाईटचं कनेक्शन कोण देणार?
सबमर्शिबल कोण घालणार हा प्रश्न उद्भवलेला आहे. पण इचलकरंजीला सुळकुड योजना मंजूर झाली, वारणा योजना मंजूर झाली, पण ती राजकीय स्वार्थापोटी ती बंद पडली. पण इचलकरंजीला चांगलं पाणी कोण देणार हा मूलभूत प्रश्न आहे. इचलकरंजी शहर हे रोल मॉडेल म्हणून करणार होते, खासदारांनी महोदयांनी बोलले होते, आमदार महोदयांनी बोलले होते, पण रोल मॉडेल कोणी बोलले नाहीत. इचलकरंजी इतिहासामध्ये रस्ते करणे आणि उकरणे याशिवाय दुसरं काही झालेलं नाही. इचलकरंजीला जर रस्त्यावरून गेलं तर लाईटची व्यवस्था मोठ्या प्रमाणात नाही, आरोग्य सेवा नाही, पाण्याची व्यवस्था नाही. इथली महानगर यावर्षीची गेली जी निवडणूक लढवली ती नगरपालिकेमध्ये लढवली. पण आता येणारी पहिली निवडणूक ही महानगरपालिकेच्या माध्यमातून ही निवडणूक लढवणार आहे. जवळजवळ 63 उमेदवार रिंगणात असणार आहे. यामध्ये महायुतीचे 65 उमेदवार उभारणार आहे. त्यामुळे इचलकरंजी महानगरपालिका झाल्यापासून कुठलाही फरक पडलेला नाही. पण नगरसेवक निवडून गेल्यानंतर इचलकरंजीला काहीतरी चांगलं मिळेल, चांगले उमेदवार मिळतील अशीच अपेक्षा आपण ठेवूया. आणि आजच्या या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या आपल्या भावना शासनापर्यंत ज्या मांडलेल्या आहेत त्या कुठेतरी सुटाव्यात, चांगले उमेदवार निवडून जावेत अशी मागणी सध्या त्यांनी केल्या आहेत. कॅमेरामॅन निखिल विसेचे मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.